नमस्कार. अखेर प्रवास थांबला. न्यूझीलंडचा स्टार फलंदाज केन विल्यमसनने नुकतीच निवृत्ती स्वीकारली. या संदर्भात नेमकं केन विल्यमसन कोणत्या देशाचा खेळाडू होता, त्याची कारकीर्द कशी होती, याची इत्थंभूत माहिती देणार आजचा व्हिडिओचा मुख्य विषय मी तुमच्यासमोर आलेलो आहे. चॅनलला नवीन आला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला जे असेल तर क्रीडाप्रेमींपर्यंत शेअर करा. व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. अत्यंत उपयुक्त अशी माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला माहिती पडेल की क्रिकेटर कसे घडतात आणि त्यांनी कोणकोणती कामगिरी त्यांच्या क्रिकेटच्या कारकिर्दीमध्ये केलेली असते. तर मग सुरुवात करूया आजच्या मुख्य व्हिडिओला. तारीख होती दिनांक 12 जून 2026. अखेर क्रिकेटच्या मैदानावरचा प्रवास त्या खेळाडूचा थांबला. सततच्या इंजुरी म्हणजे आजारपण आणि विविध शरीरावरती होणाऱ्या जखमा क्रिकेटमुळे होतातच असे नसतं. कधी काही मनावरती परिणाम सुद्धा पडतो की आपण सध्या खराब फॉर्ममध्ये आहे, आपला फॉर्म टिकून नाही आहे. फॉर्म टिकत नसल्यामुळे आपलं क्रिकेटमधलं जे स्थान आहे ते डळमळीत होता कामा नये याची खबरदारी देखील स्टार खेळाडू घेत असतात. आणि त्याचाच एक भाग आपल्याला पाहायला मिळतोय की न्यूझीलंडचा स्टार फलंदाज केन विल्यमसनने नुकतीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारलेली आहे. तर त्या संदर्भात आपण आजची माहिती घेणार आहोत. केन विल्यमसनचं पूर्ण नाव केन स्टुअर्ट विल्यमसन. त्याचा जन्म 8 ऑगस्ट 1990 रोजी झाला होता. त्याचे जन्मस्थान होतं टोरोंगा, न्यूझीलंड. त्याच्या कुटुंबात किती सदस्य होते तर आई वडील, 3 बहिणी व 1 भाऊ, जुळा असा त्यांचा मोठा परिवार होता. त्याच्या पत्नीचे नाव सारा रहीम आहे. तर केन विल्यमसनला 2 मुली आणि 1 मुलगा आहे. असा त्यांचा मोठा परिवार आहे. 2010 मध्ये त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. तो उजव्या हाताने फलंदाजी आणि ऑफ स्पिन गोलंदाजी करत असे. आणि सर्वात मोठा रेकॉर्ड हा त्याच्या नावावरती आहे की त्याने न्यूझीलंडसाठी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा केलेल्या आहे. फलंदाज आहे म्हणजे न्यूझीलंडच्या क्रिकेटच्या इतिहासामध्ये कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा काढणाऱ्या कसोटी सामन्यामध्ये तो फलंदाज आहे. कर्णधारपद आता एवढा चांगला फलंदाज असल्यामुळे साहजिकच न्यूझीलंड संघ व्यवस्थापकांनी, कोचेसनी, व्यवस्थापकांनी त्याच्यावर जबाबदारी टाकली. कर्णधारपद त्याला कधी मिळालं तर सर्वप्रथम त्याला 2019च्या वर्ल्ड कपमध्ये कर्णधारपदाची माळ त्याच्या गळ्यात पडली. त्याच्या नेतृत्वात न्यूझीलंडने 2019चा एकदिवसीय विश्वचषकाची अंतिम फेरी गाठली होती. तसेच 2021च्या T20 विश्वचषकाची देखील अंतिम फेरी त्याच्या नेतृत्वामध्ये न्यूझीलंडने गाठलेली होती. त्याच्या नेतृत्वात 2021 साली न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने इतिहास घडवला. केन विल्यमसनच्या नेतृत्वात ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीमध्ये त्यांनी न्यूझीलंडने विजय मिळवला होता. त्याचे कर्णधारपद नेतृत्व केन विल्यमसनने केलेलं होतं. हा एक मोठा न्यूझीलंड क्रिकेटच्या इतिहास घडला होता. 2025 मध्ये T20 क्रिकेटमधून त्याने निवृत्ती स्वीकारली होती. नवीन खेळाडूंना संधी मिळावी याच उद्देशाने त्याने T20 क्रिकेटमधून 2025 मध्ये निवृत्ती स्वीकारली होती. तर 12 जून 2026 मध्ये त्यांनी सध्या क्रिकेटमधून सर्व प्रकारच्या स्तरातून निवृत्ती घेतलेली आहे. IPLची कारकीर्द कशी होती त्याची तर 2015 मध्ये IPL हैदराबाद संघात तो दाखल झालेला होता. 2018 मध्ये हैदराबाद संघाचे नेतृत्व म्हणजे कर्णधारपद त्याला देण्यात आलं होतं व त्याच वर्षी 735 धावा काढून ऑरेंज कॅपचा मानकरी देखील तो ठरलेला होता. सध्या तो 2023 मध्ये गुजरात संघात सामील झालेला होता. आणि सततचं अपयश आणि इंजुरी आणि संघातील स्थान डळमळीत झाल्याने काहीसा एक विचार थांबण्याचा त्याच्या मनात आला आणि अखेर चेंडू आणि फळीचा प्रवास इथेच थांबला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून त्याने अखेर अलविदा केलेला आहे. अत्यंत संयमी, शांत स्वभावी असणारा हा खेळाडू भारतीय महान फलंदाज राहुल द्रविड सारखी शैली त्याची फलंदाजी असल्याने तो देखील न्यूझीलंडचा राहुल द्रविड आहे असंच म्हणायला वावगं ठरणार नाही. अत्यंत चांगल्या फलंदाजीने त्याने न्यूझीलंडला किती मोठे विजय, अशक्यप्राय विजय मिळवून दिलेले होते. त्याच अनुषंगाने या खेळाडूची आठवण नक्कीच क्रिकेटप्रेमींना येणारच नक्कीच. आणि इथून पुढे त्यांना त्यांचे आयुष्य चांगले जावं, हसत खेळत जावं आणि निरोगी राहावं,
पुढे त्यांनी IPL मध्ये कुठल्या तरी संघाकडून त्यांनी कोच म्हणजेच प्रशिक्षक म्हणून त्यांची कारकीर्द सुरू करावी असे क्रीडाप्रेमींचं मत आहे. आता बघूयात क्रिकेटमधून अलविदा घेतल्यानंतर केन विल्यमसन नवीन कोणती जबाबदारी स्वीकारतात हे पाहणं रंजक ठरणार आहे. तुम्ही जर चॅनलला पहिल्यांदाच आला असाल, चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून असेच क्रिकेट संदर्भात महत्त्वाची अपडेट, महत्त्वाची माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळून जाईल. धन्यवाद.